आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबई महापालिका आता पूर्णपणे पेपरलेस होणार आहे। बीएमसी मधल्या सर्व 237 नगरसेवकांना एका महिन्यामध्ये हायफाय ॲपल टॅब वाटण्यात येणार आहेत। 2012 मध्ये लॅपटॉप वाटल्यानंतर आता पुन्हा एकदा या नगरसेवकांना हायटेक बनवण्याची जोरदार तयारी प्रशासनाने केलेली आहे। यावरूनच विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी जोरदार टीका केली आहे। एक गोष्ट मुंबईकरांच्या हिताची नसेल तर आम्ही ते पोल मागणार। पोल घेतल्यानंतर तुम्ही लावा विशेष सभा, दाखवू आम्ही तुमचा रेकॉर्ड की अनेक धंद्यासाठी विशेष सभा लावल्या गेल्या आणि मुंबई विकली गेली, हे दाखवू। त्यामुळे मला वाटतं आता सर्वांना टॅब द्यायची गरज नाही, जसं चाललंय तसं चालवा। त्याच्यानंतर पहिल्या ठेवी ज्या मोडल्या गेलेत त्या वाढवून दाखवा आणि मग बोलू आपण टॅबवर। दरम्यान नगरसेवकांना टॅब का वाटण्यात येणार आहेत आणि पालिकेच्या कामकाजावर याच्यामुळे काय परिणाम होऊ शकतो, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। बीएमसीचा कारभार आता कागदमुक्त आणि हायटेक होणार आहे। 227 निर्वाचित आणि 10 नामनिर्देशित अशा 237 सदस्यांना टॅब देण्यात येतील। आयटी विभागाकडून ॲपल कंपनीचे हायफाय टॅब खरेदी करण्यात आलेत। सभागृह, विविध समित्यांच्या विषयपत्रिका आणि प्रस्ताव आता PDF स्वरूपामध्ये पाठवले जातील। प्रस्तावासाठी कर्मचाऱ्यांना नगरसेवकांच्या घरी जाण्याची कोणतीही गरज नाही। 2012 मध्ये 7,98,00,000 खर्च करून नगरसेवकांना लॅपटॉप वाटले होते।